नमस्कार, मी नेहा. आरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. विकास कामांच्या पूर्ततेसाठी भाजपला कौल द्या. चंद्रशेखर बावनकुळे. देशात राज्यात भाजपची सत्ता असताना महापालिकेत सत्ता आवश्यक. महापालिकेत भाजप नक्की पार करेल 60चा आकडा. आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केला विश्वास. काँग्रेसला लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या सन्मान निधीची अडचण. काँग्रेस विरोधात भाजपचे तीव्र आंदोलन. कट्टर शिवसैनिक राजेश मिश्रांना मातृशक्तीचा आशीर्वाद. प्रचारासाठी शिवसेना नेते मंत्री संजय राठोड अकोल्यात दाखल. महापालिका प्रशासन ऍक्शन मोडवर कार्यरत. मतदारांच्या हातात पोचवित आहेत वोटिंग स्लिप. आता सविस्तर बातम्या. अकोला महानगरपालिकेची निवडणूक विकास योजनांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने महत्त्वाची आहे. त्या दृष्टीने भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस युतीला कौल द्या असे आवाहन महसूल मंत्री तथा भाजपचे राज्य निवडणूक प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी केले. बावनकुळे म्हणाले की निवडणूक केंद्र शासनाच्या 55, राज्य शासनाच्या 48, पालकमंत्री आकाश फुंडकर तसेच आमदार रणधीर सावरकर यांच्या 23 अशा 126 विकास योजनांच्या अंमलबजावणीची असल्याचे बावनकुळे म्हणाले. या योजनांना गती देण्यासाठी 15 जानेवारीला भाजपच्या उमेदवारांना मतदान करून विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी केले. भाजप व राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शिवाजीनगर व शिवाजी पार्क येथे आयोजित संवाद सभांना संबोधित करताना ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी काळातील अकोला विकास आराखडा तयार केला आहे. त्यांचा 2047 पर्यंत विकसित अकोल्याचा संकल्प आहे. हा संकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी अकोलेकरांची असून 15 जानेवारीला भाजपला मतं दिल्यानंतर या दिशेने निर्णायक पाऊल टाकले जाईल असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. रस्ते, वीज आणि पाणी यासारख्या मूलभूत समस्या कायमस्वरूपी सोडवताना टावर चौक ते उमरी रस्त्याचे चौपदरीकरण, अकोटफैल भागातील रेल्वे उड्डाणपूल, असदगड किल्ल्याचा विकास, ई-सिटी बस, भूमिगत गटार योजना तसेच पोलीस आयुक्तालयांचा प्रस्ताव मंजुरीच्या टप्प्यात असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. अकोला 2047 चा विकास करण्याकरता आपल्याला कमळावर मतदान करा. बंधू भगिनींनो, या कमळाच्या चिन्हाच्या मागे माननीय पंतप्रधान मोदीजी आहे, देवेंद्रजी आहे, नितीन गडकरीजी आहे, चंद्रशेखर बावनकुळे, आकाश फुंडकर, रणधीर भाऊ सावरकर या व्यासपीठावर अनूप धोत्रे बसलेले आहे. खऱ्या अर्थाने विकासाचं राजकारण करण्याकरता आम्ही आलो आहे. आणि मी तुम्हाला वचन देतो, महाराष्ट्राचं सरकार, मोदीचं सरकार, डबल इंजिन सरकार तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही. विकासाच्या या संकल्पाला विकासाचा महायज्ञ लागणार आहे. 15 तारखेला विकासाचं महायज्ञ आहे. या विकासाच्या महायज्ञामध्ये मतरूपी आहुती तुम्ही टाका, एवढीच विनंती करतो. तुम्हाला विनंती मान्य आहे का? हात वर करून सांगा, विनंती मान्य आहे का? भारत माता की, भारत माता की. विधानसभेचे मुख्य प्रतोद रणधीर सावरकर हे योग्य मार्गदर्शक आहेत. युवा खासदार अनूप धोत्रे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विश्वासू सहकारी आहेत. त्यामुळे अकोल्यातून 60 नगरसेवक निवडून द्या. विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस काहीही कमी पडू देणार नाही अशी ग्वाही बावनकुळे यांनी दिली. सुरुवातीला आमदार रणधीर सावरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष विजय देशमुख, भाजप जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, महानगराध्यक्ष जयंत मसने, विजय अग्रवाल यांनी बावनकुळे यांचे स्वागत केले. राजराजेश्वराची प्रतिमा त्यांना भेट दिली. अकोल्यात आल्यावर लालाजींची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सभेपूर्वीच फोन करून अकोला महानगरपालिकेत भाजपाचाच महापौर व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले. मी वारंवार सांगितलं, सकाळी सांगितलं, दुपारी सांगितलं, संध्याकाळी सांगितलं,
उद्धव ठाकरेजी राज ठाकरेची विकासाचे राजकारण करत नाही आहे. खुचपट वेगवेगळ्या पद्धतीचे विषय काढून भावनिक आवाहन करून जनतेला संभ्रमित करण्याचा प्रयत्न करताय. जर हिंमत असेल तर मुंबईच्या विकासावर बोला, विकसित मुंबईवर बोला. उद्धव ठाकरेजी राज ठाकरेजी मुंबईच्या विकासाच्या कुठल्याही योजनेवर बोलत नाही. विकासाचा प्लॅन तयार नाही, डेव्हलपमेंटचा माइंड नाही. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने हा मुद्दा तो मुद्दा काढून मुंबईमध्ये संभ्रम निर्माण करण्याकरता राज आणि उद्धवजी बोलतात आहे. खऱ्या अर्थाने जनता यांच्यावर विश्वास ठेवणार नाही. जनता ही विकासावर विश्वास ठेवते आहे आणि विकसित मुंबई करता देवेंद्र फडणवीसजी एकनाथ शिंदेजीलाच मतदान करणार आहे. भाजपा शिवसेना युतीलाच मतदान होणार आहे. अकोला शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पक्षाला मत द्या असे आवाहन प्रभाग 3 मध्ये मतदारांना करण्यात येत आहे. प्रभाग 3चे भाजप उमेदवार सागर शेगोकार, प्रशांत जोशी, नीतू जगताप, शशिकला काळे आणि कार्यकर्ते पायाला भिंगरी लावल्यागत प्रचार करीत आहेत. दररोज सकाळी 9:30 वाजता सुरू झालेला प्रचार रात्री उशिरापर्यंत चालतो. शनिवारी बिर्ला कॉलनी, प्रसाद कॉलनी, जठारपेठ भागात प्रचार करण्यात आला, तर रविवारी सकाळपासून दुबेवाडी भागात प्रचारास आरंभ झाला. 4ही उमेदवारांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. प्रचारादरम्यान भारतीय जनता पक्षाचे विकासाचे संकल्प पत्र मतदारांपर्यंत पोहोचवले जात आहे. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून विकासाची गंगा प्रवाहित करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन केले जात आहे. मतदारांकडून ठिकठिकाणी सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी अकोला पूर्व मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील हद्दवाढ भागासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. झालेल्या विकासाची जाणीव मतदारांना देखील आहे. प्रभाग 3 मध्ये उमेदवारांसह कार्यकर्ते देखील उत्स्फूर्त प्रचार करीत आहेत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते प्रचारात मग्न असतात. येत्या गुरुवारी मतदान आहे. येत्या काही दिवसात अधिकाधिक मतदारांशी संपर्क साधण्याचा उमेदवारांचा प्रयत्न आहे. ही आकडा तुम्ही कशी यशस्वी कराल? 60च्या पार आकडा. शतप्रतिशत यशस्वी करू. नक्कीच. अकोला शहराच्या विकासासाठी तुम्ही काय नव्या योजना आखत आहात? आपलं अंडरग्राऊंड ड्रेनेजची स्कीम चालू आहे. जीगावरून पाणी पुरवठ्याची योजना सुरू आहे. नवीन MIDCची रचना करायची आहे. आपला एक न्यू तापनगरचा रेल्वेचा ओव्हरब्रिज जो आहे त्याचं काम पुढच्या 2-3 महिन्यात पूर्ण होऊन जाईल. आणि आपला अकोट फैलचा जो रेल्वेचा ओव्हरब्रिज आहे सध्या ज्याच्यावर आपण जाणं करतो तोही नवीन पद्धतीने करण्याचा मानस आहे. नक्कीच. केंद्र आणि राज्यातील सरकारचा नेमका फायदा अकोला महापालिकेत भाजपला कसा घेता येईल? आता तुम्हाला एक उदाहरण देतो. महसूल विभागाची 138 कोटीची जागा आमचं सरकार असल्यामुळे केंद्रात आणि राज्यात आम्ही निशुल्क महापालिकेला हस्तांतरित केली. हा इनडायरेक्टली 138 कोटीचा फायदाच आहे. नक्कीच. त्यानंतर आपलं अर्बन डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आपण 50 ई बसेस चार्जिंग स्टेशन आणि 50 ई बसेस आता आपल्याला मिळणार आहेत. हाही एक प्रकारचा फायदाच आहे. नक्कीच. भाजप समोर विरोधक म्हणून तुम्ही कोणाला पाहता? अकोल्यापुरता विचार केला तर मला तर काही विरोधक दिसत नाही कोणी. अकोला महापालिकेचा वाढलेला टॅक्स, घंटागाडीच्या वाढलेल्या किमती याबाबत तुम्ही काय ठोस आश्वासन देऊ शकता? नाही, वाढलेला टॅक्स असं नाही आहे. 2017 साली टॅक्सची वाढ झाली होती. त्याच्यानंतर टॅक्सची वाढ काही झालेली नाही. आणि घंटा गाडीचे पैसे एकदम नॉमिनल आपण घेऊन राहिलो. 100 रुपये, 50 रुपये. जर तुम्हाला घरात येऊन कचरा कोणाला न्यायचा असेल 50 रुपये आणि आतून कचरा घ्यायचा असेल तर 50 रुपयेच आपण जनरली घेतो. मला असं वाटतं एवढे पैसे तर नागरिक इतके सुविधा जर देत असतील तर द्यायला तयार आहेत, सौखोशीन द्यायला तयार आहेत, देऊनही राहिले. राज्यातील महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे हप्ते मकर संक्रांतीच्या सणापूर्वी महिलांच्या खात्यात जमा होऊ नयेत यासाठी काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र दिल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
महिलांच्या हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न भाजपचा आरोप. मकर संक्रांत हा हिंदू संस्कृतीतील महत्त्वाचा सण असून यानिमित्त हळदी कुंकू आणि इतर उत्सवांसाठी महिलांना आर्थिक बळ मिळावे या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणीच्या खात्यात 2 महिन्यांची रक्कम जमा करण्याचे नियोजन केले होते. या संदर्भातील निर्णय निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच झाला होता. मात्र काँग्रेसने या प्रक्रियेला विरोध दर्शवत निवडणूक आयोगाला पत्र दिल्याने महिलांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. काँग्रेस आणि उभाटा सेनेच्या या भूमिकेचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आज 11 जानेवारी रोजी अकोला शहरात 80 विविध ठिकाणी मातृशक्तीला सोबत घेऊन मोठ्या आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. आज सायंकाळी 5 वाजता 80 ठिकाणी आंदोलन काँग्रेस आणि त्यांच्या सहकारी पक्षांच्या या महिला विरोधी प्रवृत्तीचा जाहीर निषेध करण्यासाठी भाजपने आज अकोला शहरात जय्यत तयारी केली आहे. ठीक सायंकाळी 5 वाजता शहराच्या 80 वेगवेगळ्या केंद्रांवर महिलांना मातृशक्तीला सोबत घेऊन निदर्शने केली जाणार आहेत. लाडक्या बहिणींच्या हक्काच्या पैशात अडथळा निर्माण करणाऱ्या काँग्रेसचा आम्ही तीव्र निषेध करतो. सणासुदीच्या काळात महिलांच्या आनंदावर विरजण घालण्याचे काम विरोधक करत आहेत, अशी भूमिका भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मांडली आहे. महापालिका रंधुमाळीत प्रभाग क्रमांक 17 मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कट्टर शिवसैनिक राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली आज प्रभागात भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. हरिहरपेठ, भीमनगर या भागात ना झूठी शान ना झूठा अभिमान, मेरा काम ही मेरी पहचान या घोषणेसह निघालेल्या या रॅलीत शिवसैनिकांचा आणि स्थानिक नागरिकांचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. मातृशक्तीचा आशीर्वाद प्रभागातील शिवसेनेच्या 4ही उमेदवाराला असल्याचे चित्र आजच्या रॅलीतून स्पष्टपणे दिसत होते. शिवसेना पुन्हा प्रभाग 17 मध्ये भगवा झेंडा फडकवण्याची तयारी करत आहे. विरोधक सोशल मीडिया स्टार आहेत, पण राजेश मिश्रा हे कट्टर शिवसैनिक असून ते जुन्या शहरातील मातीत भगवा फडकविणारे यशस्वी नेतृत्व ठरले आहे. राजेश मिश्रा यांच्यासह प्रभाग 17 मधील पॅनलचे इतर उमेदवार सौ सविता गजानन चव्हाण, सौ अंकिता चेतन गुजर आणि सौ गीता रमाशंकर मिश्रा यांनीही या रॅलीत सहभाग नोंदवला. रॅली दरम्यान ठिकठिकाणी महिलांनी उमेदवारांचे औक्षवण केले, तर तरुणांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केले. राजेश मिश्रा यांनी गेल्या काही वर्षात प्रभागात केलेल्या विकास कामांची पावती म्हणून या रॅलीला जनसागर लोटल्याचे चित्र दिसत आहे. प्रचार दरम्यान राजेश मिश्रा यांनी मतदारांशी संवाद साधताना सांगितले की आम्ही केवळ सत्तेसाठी नाही तर सेवेसाठी राजकारणात आहोत. त्यांच्या या कार्यकाळातील काही प्रमुख कामांचा उल्लेख यावेळी करण्यात आला. गल्ली गल्लीत बोरिंगद्वारे पाणीपुरवठा आणि हाय स्मार्ट दिव्यांद्वारे प्रकाश व्यवस्था राजेश मिश्रा यांनी केली. राजेश मिश्रा यांची कट्टर शिवसैनिक म्हणून असलेली ओळख कायम आहे. रेल्वे स्टेशन मुख्य प्रवेशद्वारासह छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसऱ्या प्रवेशद्वारसह भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य राजेश मिश्रा यांनी केले. करोना काळात केलेली रुग्णसेवा, गरजू कुटुंबांना रेशन कार्ड व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, प्रभागात खुल्या मैदानात बगीच्यांची निर्मिती केली. शिवसेना पूर्ण महानगरपालिकेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं लढतीमध्ये आहे आणि शिवसेनेची सत्ता महानगरपालिकेमध्ये येईल असा विश्वास या ठिकाणी मला आहे. गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेचे जे काम करतात ते सर्व कार्यकर्ते या ठिकाणी या निवडणुकीमध्ये आम्ही उमेदवार केलेले आहेत आणि मला असं वाटतं की जनतेशी त्यांची नाळ गेल्या अनेक वर्षापासून जोडलेली आहे आणि त्यामुळे जनता ही शिवसेनेच्या धनुष्यबाणावरच या ठिकाणी मतदान रूपी आशीर्वाद देईल. अकोला महानगरपालिकेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून अतिशय तीच स्थिती आहे. वॉटर गटर मीटर, खरं तर अकोल्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, या ठिकाणी रस्ते नाल्याचा प्रश्न आहे, ओपन पेसचा विकासाचा प्रश्न आहे, चांगल्या शाळा असेल किंवा बाकीच्या बेरोजगारीचा विषय आहे. हे सर्व जे लोकल प्रश्न आहे, त्या नागरिक सुविधा, या सर्व विषयावर घेऊनच आम्ही लोकांपुढे चाललेलो आहे. महानगर पालिका इलेक्शन है, शिवसेना के उम्मीदवार खड़े हैं अकोला शहर के अंदर और इस राज्य के उप मुख्यमंत्री हमारे सबके लड़के भाई, लड़के नेते एकनाथ जी शिंदे साहब, उनके प्रचार सभा हो गई और आज हमारे प्रभाग क्रमांक 17 में राज्य के कैबिनेट मिनिस्टर संजय जी राठौड़, उनका हमारे यहाँ दौरा हुआ और मुझे आशा है कि जो आज प्रचार दौरा हुआ उसका इफेक्ट 100% प्रभाग में गिरने वाला है और प्रभाग में जो हमारे 4 के 4 जो नगर सेवक हैं वो चुन के आने वाले हैं, क्योंकि हमारे पीछे मातृशक्ति की ताकत है
और हमने जो वार्ड में काम किया हुआ है, कुछ लोग मेरे पीछे लगे हुए हैं कि भाई राजेश मिश्रा चुन के नहीं आना चाहिए, सभागृह में नहीं पहुंचना चाहिए, क्योंकि अगर ये सभागृह में पहुंचेगा तो लोगों का जो समस्या है वो वहाँ आवाज़ उठाएगा। तो उनकी इच्छा नहीं है कि मैंने लोगों की आवाज़ उठाना, लेकिन लोगों की इच्छा है कि मेरी आवाज़ राजेश बन के वहाँ जाए। तो मुझे अपेक्षा है कि 100% 15 तारीख को ये प्रभाग क्रमांक 17 में 4 के 4 धनुष्यबाण विजयी होंगे। अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 ते 26 ची रणधुमाळी सध्या शहरात सुरू आहे। या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी आणि मतदारांना केंद्रावर कोणताही त्रास होऊ नये यासाठी मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉक्टर सुनील लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आहेत। शहरातील 20 प्रभागांमधील मतदारांना घरोघरी जाऊन वोटर स्लिप वाटप करण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले आहे। अतिरिक्त आयुक्त सुमे दलोने यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली सुरू असलेल्या या मोहिमेसाठी अकोला महानगरपालिकेने मोठे मनुष्यबळ तैनात केले आहे। शहरात 50 पर्यवेक्षकांच्या मार्गदर्शनात एकूण 20 प्रभागातील कामांवर नियंत्रण ठेवण्यात आले आहे। सुमारे 500 BLO प्रत्यक्ष मतदार यादीतून स्लिप वाटपासाठी नियुक्त केले गेले आहे। त्याचबरोबर समन्वय या जागृतीसाठी 150 आशा वर्कर्स कार्यरत आहे। अशा प्रकारे एकूण 650 कर्मचाऱ्यांची फौज शहराच्या कानाकोपऱ्यात जाऊन मतदारापर्यंत पोहोचत आहे। निवडणूक प्रक्रियेत प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदारांना आपला प्रभाग, मतदान केंद्र आणि यादीतील अनुक्रमांक शोधण्यासाठी भटकंती करावी लागू नये हा मोहिमेचा मुख्य उद्देश आहे। प्रत्येक मतदाराने आपली मतदान चिठ्ठी आवर्जून स्वीकारून ती जपून ठेवावी असे आवाहन मनपा आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांनी केले। शहरातील विविध चौकात आणि प्रभागात बॅनर, पोस्टर्स आणि सोशल मीडियाच्या माध्यमातूनही मतदारांमध्ये उत्साह निर्माण करण्याचे प्रयत्न मनपा प्रशासनाकडून केले जात आहे। 15 जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानासाठी आता प्रशासन आणि नागरिक दोघेही सज्ज असल्याचे चित्र अकोल्यात दिसत आहे। राजकारण असो वा समाजकारण, जनसेवेचा वारसा घेतलेले नेतृत्वच जनतेच्या गळ्यातील ताईत बनते। हेच चित्र सध्या अकोल्यातील प्रभाग क्रमांक 12D मध्ये पाहायला मिळत आहे। शिवसेना उभाटा उमेदवार सागर भारुका यांच्या रॅलीत हजारो शिवसैनिक सहभागी झाले असून त्यांच्या शक्ती प्रदर्शनाने प्रभागात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। सामान्य जनता, व्यापारी यांना नेतृत्वात बदल पाहिजे असून शिवसेनेची मशाल येथे प्रज्वलित झाली आहे। सागर भारुका यांच्या रॅलीला गल्लीगल्लीत प्रतिसाद मिळाला। खोलेश्वर राधाकिसन प्लॉट पत्रकार कॉलनी या भागात सागर भारुका यांच्या रॅलीला व्यापक प्रतिसाद मिळाला। नगरसेवक नसतानाही प्रभाग 11 मध्ये केलेल्या विकास कामांच्या जोरावर सागर भारुका आता प्रभाग 12D मधून मशाल या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत। त्यांच्या या रॅलीमुळे शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह संचारला असून आगामी निवडणुकीत ते भाजपाचे उमेदवार अजय शर्मा यांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा प्रभागात रंगली आहे। समाजसेवेचा वसा आणि विकासाचा ध्यास सागर भारुका यांनी प्रभाग 11 मध्ये आपल्या अष्टपैलू कार्यातून विकासाचा नवा आदर्श निर्माण केला आहे। सागर भारुका यांच्या रॅलीत हजारो शिवसैनिकांच्या उत्स्फूर्त सहभागातून ही रॅली यशस्वी झाली आहे। खोलेश्वर राधाकिसन प्लॉट पत्रकार कॉलनी या भागात व्यापक प्रतिसाद मिळाला। तरुण आणि तरुणांचा उत्साह या रॅलीत होता। त्याचबरोबर या रॅलीनंतर निघालेल्या पदयात्रेत स्थानिकांचा सहभाग होता। सागर भारुका यांच्या शक्ती प्रदर्शनाने शिवसैनिकांमध्ये उत्साह होता। सागर भारुका यंदा भाजप उमेदवाराला पाडण्यासाठी सज्ज असल्याची चर्चा बाजारपेठेत आहे। बाजारपेठ या मुख्य एरियात शिवसेनेचा भाजपला धक्का बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे। अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच भारतीय जनता पक्षाने प्रचाराचा गिअर वाढवला आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आकाश फोंडकर सोमवारी शहरातील विविध प्रभागात झंझावती दौरा करणार असून नागरिकांशी थेट संवाद साधत निवडणूक प्रचाराला धार देणार आहेत। संवाद सभामुळे महापालिकेत भाजप सत्तेचे दारे उघडणार आहेत। भाजप राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पालकमंत्री फुंडकर प्रभाग क्रमांक 3, 4, 8, 9, 10, 14, 15 आणि 19 आणि 20 मध्ये भेटी देत मतदारांशी थेट संवाद साधणार आहेत। उमरी येथील सुरुची हॉटेल परिसरात नागरिकांशी संवाद तर डाबकी रोडवरील प्रभाग 8 मधील राजकमल हॉटेल समोर पालखी मार्गावर जाहीर सभा हे या दौऱ्याचे प्रमुख आकर्षण असणार आहे।
गेल्या काही वर्षात अकोल्यात झालेली विकास कामे तसेच आगामी काळातील विकासांचा आराखडा मांडत अकोल्याचा विकास हाच आमचा ध्यास या भूमिकेतून पालकमंत्री विरोधकांवर जोरदार टीका करण्याची शक्यता आहे. महापालिकेतील भाजपची कामगिरी आणि भविष्यातील संकल्प यावर ते काय भूमिका मांडतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. भाजपच्या या आक्रमक प्रचारामुळे निवडणूक रिंगणातील इतर पक्षांमध्ये हालचाली वाढल्या असून पालकमंत्र्यांच्या संवाद सभांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजप कार्यकर्त्यांनी केले आहे. देशात आणि राज्यातील सत्तेची मोठी मदत अकोल्यात महापालिका भाजपची सत्ता स्थापन झाल्यावर होणार आहे. आपल्याला एवढी विनंती करेल की 15 तारखेला भरघोस मतदान आपण करा. या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा, त्यांना भरभरून आशीर्वाद द्या आणि अकोल्यात एक ऐसा विजय या निवडणुकीत द्या की भविष्यात कोणी उभं राहायचे विचार केला नाही पाहिजे. असं चांगलं मतदान, भरभरून मतदान या सर्व उमेदवारांना द्या. अकोला महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 12 मधील शिवसेना शिंदे पक्षाच्या विकासाची दृष्टी तसेच धडाडीने विकास करण्यासाठी प्रसिद्ध अशा उषाताई विरक यांच्या खोलेश्वरमधील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन रविवारी सकाळी झाले. उषाताई विरक यांना या प्रभागात पुन्हा एकदा निवडून देऊन विकासाला चालना द्यावी असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले. माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया, नारायणराव गव्हाणकर, चंद्रशेखर पांडेगुरुजी, विजय जानी, गुजराती समाजाचे अध्यक्ष हिमेश शहा, महेश बगरेट तसेच प्रभागातील मान्यवर उपस्थित होते. प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी आपण सदैव पुढाकार घेतला याची मतदारांना देखील जाणीव असून यावेळी देखील ते आपल्याला साथ देतील असा विश्वास उषाताई विरक यांनी व्यक्त केला. शिवसेना शिंदे पक्षाची शक्ती आपल्या पाठीशी आहे, तसेच पक्ष कार्यकर्ते आपल्या विजयासाठी झटत आहेत असे उषाताई विरक म्हणाल्या. उपस्थित मान्यवरांनी उषाताई विरक यांना प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी निवडून द्या असे आवाहन केले. अकोला की सबसे दमदार पैनल है ये प्रभाग क्रमांक 12 की. मतलब विश्वास है कि ये पूरी पैनल चुन के आएगी, तो इस पैनल के लिए एक बार आप जोरदार तालियां बजाइए. और अकोला महानगरपालिकेच्या रंधुमाळीत प्रभाग क्रमांक 15 क सध्या संपूर्ण शहराच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. शिवसेना शिंदेगट आणि महायुतीच्या अधिकृत उमेदवार श्वेता लक्ष्मीकांत बाजड यांच्या प्रचाराने आता जनआंदोलनाचे स्वरूप धारण केले असून प्रभागात त्यांना मिळणारा जनपाठिंबा पाहून विरोधकांच्या गोटात चांगलीच अस्वस्थता पसरली आहे. प्रभागातील प्रत्येक गल्लीत आणि कोपऱ्यात श्वेता बाजड यांचे जंगी स्वागत होत आहे. एक सुशिक्षित, संयमी आणि कामाची तळमळ असलेला चेहरा म्हणून महिला वर्ग त्यांच्याकडे मोठ्या आशेने पाहत आहे. प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि महिलांचे सक्षमीकरण हेच माझे ध्येय आहे हा त्यांचा शब्द मतदारांच्या मनाला भिडत असून पदयात्रेदरम्यान त्यांना मिळणारे प्रेम हे त्यांच्या विजयाची नांदी मानली जाते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा घेऊन श्वेता बाजड मैदानात उतरल्या आहेत. प्रभागातील रस्ते, पाणी, स्वच्छता आणि प्रलंबित नागरी प्रश्न सोडवण्यासाठी त्या कटिबद्ध आहेत. आम्हाला केवळ लोकप्रतिनिधी नको तर आमच्या प्रश्नांची जाण असलेला हक्काचा माणूस हवा आहे अशी भावना प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली आहे. मी कुंवरसिंग मोहने, मी प्रभाग क्रमांक 15 मध्ये राहतो. श्वेताताई बाजड हे आमच्या प्रभागातून उभे आहेत धनुष्यबाण चिन्हावरती. आणि अशा नवीन चेहऱ्यांची आता आम्हाला गरज होती. नवीन चेहरा, नवीन विचार हे सगळं करण्यासाठी यांचं भरपूर सहकार्य या ठिकाणी आम्हाला आतापर्यंत लाभलेलं आहे. सगळ्या समाजकार्यात त्यांचा पुढाकार आहे. आमच्या भागातील वृक्ष लागवड करणे, वॉटर हार्वेस्टिंग करणे ह्या 2 कामामध्ये त्यांचं विशेष महत्त्वाचं काम आहे. म्हणून यांना आपल्याला निवडून देणं आवश्यक आहे. त्यांना आपल्या प्रभागातील प्रश्नांची खूप चांगली जाण आहे. त्यांचे पती देखील त्यांच्यासोबत नेहमी कार्यरत असतात. त्यामुळे अशा माणसाला, अशा व्यक्तीला, अशा पदाधिकाऱ्याला आपल्याला या पदावर निवडून देणं आवश्यक आहे. म्हणून माझी सगळ्यांना विनंती राहील की आपण आपल्या प्रभागाच्या विकासासाठी अशा व्यक्तींना जरूर निवडून द्यावं ही विनंती. नमस्कार. वॉर्ड 15 क मधून श्वेता लक्ष्मीकांत बाजड उभे आहेत. यांना बहुमताने विजयी करा, कारण की आपल्या वॉर्डामध्ये पिछल्या 5 वर्षात किंवा काही वर्षांनी काही विकास झाला नाही. फक्त आपले जे रोड आहे तेही बनत नाहीये. तर आपली इच्छा अशी आहे की यांना विजयी करावं आणि आपल्या वॉर्डाचा विकास करावा. नमस्कार, मी सौ श्वेता लक्ष्मीकांत बाजड, प्रभाग क्रमांक 15 क ची
अधिकृत उमेदवार शिवसेना गटाकडनं मी सगळ्यांना आवाहन करत आहे की समस्त नागरिकांनी कृपया 15 जानेवारी 2026ला आपण आपल्या मतदान केंद्रांवर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजवावा आणि सगळ्या उमेदवारांना सहकार्य करावे. त्याचप्रमाणे आपले अमूल्य मत योग्य व्यक्तीला देऊन त्यांना अधिकार प्राप्त करून द्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करते. जय महाराष्ट्र. प्रभाग क्रमांक 17 ब या हरिहरपेठ आणि लगतच्या भागाशी जोडलेला आहे. या प्रभागात तरुण तडफदार तसेच प्रभागाचा कायापालट करणारी जिद्द बाळगून असलेले अपक्ष उमेदवार अब्दुल राजीक अब्दुल रौफ निवडणूक लढवित आहेत. प्रभागात त्यांना अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे विरोधकांना चांगली टक्कर दिली जात आहे. अब्दुल राजीक अब्दुल रौफ यांचे व्यक्तिमत्व समोरच्यावर छाप टाकणारे आहे. तसेच प्रभागात प्रचारासाठी बाहेर पडतात तेव्हा विविध स्तरातील समर्थक त्यांच्यासोबत असतात. मोठ्यांचे आशीर्वाद घेत त्यांची पदयात्रा प्रभागात फिरते. त्यावेळी उल्हासाचे वातावरण निर्माण झालेले असते. यावेळी आपण कायापालट घडवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रभाग क्रमांक 17 ब या हरिहरपेठ आणि लगतच्या भागाशी जोडलेला हा भाग आहे. या प्रभागात तरुण तडफदार तसेच प्रभागाचा कायापालट करण्याची जिद्द बाळगलेली आहे. अपक्ष उमेदवार अब्दुल राजीक अब्दुल रौफ निवडणूक लढवित आहेत. प्रभागात त्यांना व्यापक जनसंपर्क पाहता अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे विरोधकांना चांगली टक्कर दिली जात आहे. राष्ट्रीय पक्षांच्या भांडणात अपक्ष उमेदवार अब्दुल राजीक अब्दुल रौफ यांचे पारडे जड झाल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या प्रभाग 20 मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना महाविकास आघाडीच्या पॅनलने प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. या प्रभागात दिग्गज नेत्यांच्या सभांनी वातावरणात उत्साह निर्माण झाला आहे. प्रभाग क्रमांक 20च्या धाबेकर नगर खडकी परिसरातील हा जनसंवाद कार्यक्रम केवळ सभा न राहता लोकांच्या प्रश्नांना थेट समजून घेणारा आणि त्यावर ठोस भूमिका मांडणारा संवाद आहे. बाळापूरचे आमदार नितीन देशमुख, हरिदास भदे, डॉक्टर अभय पाटील, संतोष हुशे व अन्य मान्यवरांनी विकास, पारदर्शक प्रशासन आणि लोकहिताच्या मुद्द्यांवर स्पष्ट मार्गदर्शन केले. प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या अपेक्षा, अडचणी आणि सूचना मांडल्या. मान्यवरांनी या सर्व बाबी गांभीर्याने ऐकून मशाल चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करण्याचे एकमुखी आवाहन केले. जनतेचा विश्वास, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि नेतृत्वाचे मार्गदर्शन यामुळे हा लढा अधिकच बळकट झाला असून परिवर्तनाची मशाल आता प्रत्येक घराघरात पोहोचत असल्याची भावना या कार्यक्रमातून स्पष्टपणे दिसून आली. या प्रभागात मशाल या चिन्हावर विजय रामदास इंगडे, सुरेखाताई मंगेश काडे, वर्षाताई राजेश घोगरे, शंकर भाऊराव लंगोटे हे चौघे एकत्रित निवडणूक लढवित आहेत. पण हे काही आणलेल्या महिला नाहीत, हे विजयासाठी आलेल्या महिला आहेत. खरं तर म्हणजे आणि 1 वर्ष तुम्ही बघा, 1 वर्षापूर्वी जेव्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा खटंगे बटेंगे नारा झाला आणि जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी झाले आणि देवेंद्रजी खुर्चीवर बसल्यानंतर कटेंगे बटेंगे हा विषय बंद झाला. मग आता जिल्हा परिषदच्या निवडणुका लागू राहिल्या, महानगरपालिकेच्या निवडणुका आहे. मग कटेंगे बटेंगे या नावाला आपण मतदान तरी कसं मागणार? मग मराठी माणूस मराठी माणसाच्या विरोधात उभा राहील, हिंदू माणूस हिंदूच्या विरोधात उभा राहील. मग आता आपण मतं मागायचे तरी कसे? विधानसभेला तर आपण कटेंगे बटेंगे म्हणून मतदान घेतलं आणि सत्तेवर बसलं. मग आता 1 वर्षापासून भारतीय जनता पार्टीनं काय चालू केलं? ओबीसी, मराठा, SC, NT, VGNT. तुम्ही पाहिजे 1 वर्षापासून जेव्हापासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी बसले तेव्हा मराठी माणसात जाती तेढ निर्माण करून अख्खा मराठी माणूस रस्त्यावर उतरवणारा देशातला एकमेव मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्रजी. अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026चा बिगुल वाजला असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. प्रभाग क्रमांक 5 अ मधून शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून श्रीमती छायाताई अरुण इंगडे यांचे नाव जाहीर करण्यात आले असून त्यांच्या प्रचाराने आता जोर धरला आहे.
छायाताई इंगडे या प्रभागातील एक परिचित चेहरा असून त्यांनी विकासाची शान असे ब्रीदवाक्य घेऊन निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील जनहितार्थ योजना, विशेषतः लाडकी बहीण योजनेचा प्रभाव या प्रचारात प्रकर्षाने दिसून येत आहे. प्रभागाची लाडकी बहीण म्हणून या मतदारापर्यंत पोहोचत आहेत. प्रभाग 5 मधून धनुष्यबाण या निशाणीवर त्या निवडणूक लढवित आहेत. प्रचारादरम्यान छायाताई इंगडे यांनी प्रभागातील मूलभूत सोयी सुविधा, रस्ते, पाणी आणि महिला सक्षमीकरण या मुद्द्यांवर भर दिला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदर्शावर चालून प्रभागाचा कायापालट करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून धनुष्यबाण या निशाणी समोरील बटन दाबून छायाताईंना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन मतदारांना केले जात आहे. महापालिकेच्या या प्रभागातील ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रभाग क्रमांक 15 मधील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी रविवारी सकाळी भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे मुख्य आकर्षण ज्युनियर अमिताभ बच्चन हे ठरले, ज्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सिंदीकॅम्प येथील गुरु नानक महाविद्यालयापासून सकाळी 9 वाजता या रॅलीला प्रारंभ झाला. खासदार अनुप धोत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही रॅली सुरू झाली. या रॅलीमध्ये प्रभाग 15चे भाजपचे अधिकृत उमेदवार हरीशभाई आलिमचंदानी, सौ मनीषा रवींद्र भन्साली आणि बाळ टाले प्रामुख्याने सहभागी झाले होते. रॅलीच्या माध्यमातून उमेदवारांनी मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधत कमळ या चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन केले. ही रॅली सिंदीकॅम्प परिसरातील विविध भागातून मार्गक्रमण करत झुलेलाल पानपोई, हरेमाधव दरबार, जयराम मोटवानी चौक, बाबा गोंधळीवाला धाम, RTI स्क्वेअर, इन्कम टॅक्स चौक, संभाजीनगर चौक, चर्च, सिंधी फ्लोअर्स मिल, साई मंदिर, जुना RTO रोड, कुलस्वामिनी मंगल कार्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, गजानन महाराज मंदिर येथे विसर्जित झाली. प्रभाग 15 मधील समस्त भाजपा कार्यकर्त्यांनी या रॅलीचे नियोजन केले होते. हातात पक्षाचे झेंडे आणि घोषणाबाजी करत शेकडो कार्यकर्त्यांनी आपल्या दुचाकीसह रॅलीत सहभाग नोंदवला. शहराच्या प्रमुख मार्गावरून निघालेल्या या रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ज्युनियर अमिताभ यांच्या उपस्थितीमुळे रॅलीत विशेष रंगत आली आहे. आज क्रमांक 15 की मोटरसाइकिल रैली में काफ़ी अच्छा प्रतिसाद मिला. सब लोगों से मिलने का मौका मिला और हम चारों भी उम्मीदवार, मैं हरीश आलिमचंदानी, हमारे बाल टाले जी, भंसाली का ये एंट्रेन करता है, हम सब चारों मिलकर यहाँ पर इस प्रभाग की अच्छे से काम करेंगे और जो भी यहाँ की समस्या है उसे दूर करेंगे और जो भी महानगर पालिका से यहाँ पे डेवलपमेंट चाहिए, जैसे कि छोटी छोटी सब्जी बाज़ार हो, यहाँ के मार्केट हो, यहाँ की व्यवस्था हो, गृह सुविधा हो, पानी की व्यवस्था हो, लाइट की व्यवस्था हो और महिलाओं के लिए बाज़ार में शौचालय की व्यवस्था हो. इसी तरह से बहुत सारे जो भी काम होंगे हम डेफिनेटली यहाँ से पूरे करेंगे. ऐसा हम प्रभाग क्रमांक 5 के चारों पार्षद के चारों उम्मीदवार की तरफ से मैं वचन देता हूँ. जय श्री राम. नमस्कार करता हूँ सभी देवी सज्जनों को, अकोला के वासियों. मैं आज अकोला में पैनल नंबर 15 में आया हूँ प्रचार करने के लिए और जिनके लिए प्रचार कर रहा हूँ वो यहाँ पर उन्होंने इतने काम किए हैं कि उनके लिए कहना कोई ज़रूरी नहीं है, लेकिन इसलिए कह रहा हूँ क्योंकि हम चाहते हैं कि अब की बार भी वही चुन के आए, क्योंकि जिन्होंने ये पैनल नंबर 15 को इतना कुछ रौनक बनाया, इसके अंदर सब कुछ किया उन्होंने और हर इंसान के हर दुख दर्द में हमेशा शामिल हुआ है. उनका नाम है श्री आलिमचंदानी हरीश रतन लाल जी. ये भाजपा के टिकट से खड़े हैं, बीजेपी के टिकट से खड़े हैं और हर साल यहाँ पर किसी के टिकट बीजेपी के टिकट से खड़े होते. 30 साल से जीतते आ रहे हैं. तालियां हो जाए बार पहले बात उसके लिए प्लीज जोरदार. और उनके साथ 3 और बीजेपी के खड़े हैं जिनके शुभ नाम है श्री भंसाली जी, श्रीमती खेड़कर जी और श्री बाल टाले जी. दोस्तों मैं चाहूँगा कि आप लोग भारी से भारी मतों से इनको जिताएं फिर से एक बार और फिर से इस पैनल नंबर 15 में
इनको चुनकर लाए, भाजपा को चुनकर लाए। भाजपा को मजबूत कीजिए और अपने एरिया का विकास कीजिए, अपने इस देश का विकास कीजिए। धन्यवाद। अकोला महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2026चा बिगुल वाजला असून शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे। प्रभाग क्रमांक 12 मधून युवा उमेदवार मनन योगेश शाह यांनी नगरसेवक पदासाठी आपली अधिकृत उमेदवारी जाहीर केली असून त्यांनी प्रचार सुरू केला आहे। जनसेवेला प्राधान्य आणि विकास पर्वाचा आरंभ असे घोषवाक्य घेऊन मनन शाह मतदारांसोबत जात आहेत। प्रभागातील प्रलंबित प्रश्न सोडवणे आणि तरुणांच्या तसेच सर्वसामान्यांच्या विकासासाठी काम करणे हे आपले मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी म्हटले आहे। निवडणूक आयोगांकडून मनन शाह यांना बॅट हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे। मतपत्रिकेवरील बटन क्रमांक 11 समोरील बॅट चिन्हावर शिक्का मारून किंवा बटन दाबून आपल्याला प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन त्यांनी प्रभागातील मतदारांना केले आहे। प्रभाग क्रमांक 12 मध्ये मनन शाह यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीस चुरस निर्माण झाली असून तरुण मतदारांचा त्यांना मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे। येणाऱ्या निवडणुकीत बॅट चिन्हाची जादू चालणार का याकडे आता संपूर्ण अकोलेकरांचे लक्ष लागले आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। विकास कामांच्या पूर्ततेसाठी भाजपला कौल द्या, चंद्रशेखर बावनकुळे। देशात राज्यात भाजपची सत्ता असताना महापालिकेत सत्ता आवश्यक। महापालिकेत भाजप नक्की पार करेल 60चा आकडा, आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केला विश्वास। काँग्रेसला लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या सन्मान निधीची अडचण, काँग्रेस विरोधात भाजपचे तीव्र आंदोलन। कट्टर शिवसैनिक राजेश मिश्रांना मातृशक्तीचा आशीर्वाद, प्रचारासाठी शिवसेना नेते मंत्री संजय राठोड अकोल्यात दाखल। महापालिका प्रशासन ऍक्शन मोडवर कार्यरत, मतदारांच्या हातात पोचवित आहेत वोटिंग स्लिप। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2,42,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल, लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार।